विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी वाचन शिकणार आहोत. तर या ठिकाणी आपला आजचा फोनिक्स आहे A-E, ज्याचा उच्चार होतो ए. आता या ठिकाणी बोर्डवरती तुम्ही शब्द पहा. या ठिकाणी प्रत्येक शब्दाच्या शेवटी लेटर ई आलेला आहे. आणि मग आता या ठिकाणी तुम्हाला एक नियम समजून घ्यायचा आहे. ज्या वेळेस कोणत्याही शब्दाच्या शेवटी लेटर ई येतं तेव्हा त्याचा उच्चार होत नसतो. तर या ठिकाणी ज्यावेळेस हे ई ए सोबत येतं, मध्ये कुठलं तरी एक लेटर येईल, तेव्हा त्याचा उच्चार फक्त ए करायचा असतो. आता या ठिकाणी बघा, हा शब्द आहे एज, तर तो कसा वाचला? तर या ठिकाणी ईचा उच्चार मी करत नाही. आणि ज्यावेळेस ए डॅश ई असतं त्यावेळेस ह्या एचे 2-3 उच्चार आहेत. ए, ॲ, ऑ असे उच्चार होतात. पण ज्यावेळेस ए डॅश ई असं येईल तेव्हा त्या एचा उच्चार फक्त काय करायचा आहे? ए करायचा आहे. काय करायचं आहे? ए. मग या ठिकाणी आपण याचा उच्चार केला ए आणि जीचा उच्चार ज. तर आपला शब्द तयार झाला एज. एज. त्याला कसं वाचणार? एज. त्यानंतर हा आपल्याला या ठिकाणी ए डॅश ई येईल तेव्हा ह्या एचा उच्चार ए करायचा आहे. मग ए प, पी म्हणजेच प, याला वाचणार आहेत एप. एप म्हणजे वानर. त्यानंतर पुढचा शब्द आहे बी म्हणजेच ब, त्याच्यामध्ये एक उच्चार करायचा आहे. ब ए क, याला तुम्ही वाचायचे बेक. ईचा उच्चार होत नाही कारण ईचा जेव्हा ई आणि ए डॅश ई येत असतं तेव्हा एचा उच्चार ए करायचा आहे आपल्याला. ई आणि एचा मिळून ए. त्यानंतर बीचा उच्चार ब, इथे ई उच्चार करायचा आहे बी. सीचा उच्चार क आणि इथे ए. बी के म, बिकेम असं वाचायचं आहे. त्यानंतर बी एल म्हणजे ब्ल, हा ब्लेंड आलेला आहे. ब्ल ए ड, ब्लेज अशा पद्धतीने वाचन करा. त्यानंतर पुढचा शब्द आहे बी आर म्हणजेच ब्र ए क, ब्रेक. कसं वाचणार तुम्ही याला? ब्र ए क, ब्रेक. ईचा उच्चार करायचा नाही. त्यानंतर बी आर परत या ठिकाणी ब्लेंड आलेला आहे, तर तुम्हाला त्याला वाचायचं आहे ब्र ए व, ब्रेव. कसं वाचणार आहे? ब्रेव. त्यानंतर पुढचा शब्द सी म्हणजेच क ए ज, केज. केज म्हणजे पिंजरा. त्यानंतर क ए न, केन. केन म्हणजे काठी, जी म्हाताऱ्या माणसांच्या हातात वगैरे असते त्याला केन म्हणायचं आहे. क ए न, केन. त्यानंतर क ए प, केप वाचायचं आहे. या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला CAP येतं 3 अक्षरं, कॅप वाचतो. पण या ठिकाणी ई जेव्हा येईल तेव्हा ई बोलत नाही, एचा उच्चार आपल्याला ए करायचा आहे, केप. त्यानंतर क ए केव. त्यानंतर CH म्हणजेच ब्लेंड आलेला आहे. CH म्हणजे च. च एस, चेस. एसचा उच्चार स या ठिकाणी झालेला आहे. ई बोलत नाही, चेस. आपल्याला माहित आहे एसचा उच्चार स, कधी कधी झ पण होतो, तर या ठिकाणी चेस अशा पद्धतीने उच्चार होतो. त्यानंतर पुढचा शब्द बघा, डी म्हणजेच ड ए ट, डेट. हा शब्द आपल्याला वाचायचा आहे. ड ए ट, डेट. फ एस, फेस. ई बोलत नाही किंवा ए डॅश ईचा उच्चारच ए होतो म्हणून फेस. फ एड, फेड. फ एक, फेक. फ एम, फेम. फ्र, यफार हा ब्लेंड आलेला आहे. फ्र एम, फ्रेम. त्यानंतर ग एल, गेल. नेक्स्ट आहे ग एम, गेम. पुढचा आहे ग ए व, घेव. गेव वाचायचं याला, गेव. त्यानंतर ग ए झ, गेज. त्यानंतरचा शब्द आहे ग्र एस, ग्रेस. जी आर हा पण ब्लेंड आहे. ग्र ए ड, ग्रेड. कसं वाचणार आहात? ग्रेड. त्यानंतर परत जी आर म्हणजेच ब्लेंड, ग्र एप, ग्रेप. ओके. त्यानंतर आहे ग्र एफ, ग्रेव. परत आला का? ग्रेव नाही. त्यानंतर आहे ह एट, हेट. ल एक, लेख. ल एज, लेज. म एड, मेड, मेड. म एक, मेक. म एन, मेन. न एम, नेम. प एज, पेज. प्ल एस,
प्लेस, PL हा पण ब्लेंड आहे, प्लेट, प्लेट. त्यानंतर QU म्हणजेच क्व शिकवलेला आहे. QU चा उच्चार क्व असा होतो, क्व एक, क्वेक. त्यानंतर RS, रेस, RET, रेट, RES, रेट, रेट. त्यानंतर SEF, सेफ, SEL, सेल, SEV, सेव. SC हा ब्लेंड आहे, तर या ठिकाणी SCR हे तिन्ही शब्द सोबत वाचायचे. स्क्र, SCR चा उच्चार आपल्याला काय करायचा आहे, स्क्रएप, स्क्रेप. त्यानंतर SH ब्लेंड वर्ड्स आहे, जेव्हा SH सोबत येतं तेव्हा त्याचा उच्चार श करायचा असतो, शेड, शेड. त्यानंतर श एक, शेक, ईचा उच्चार होत नाही, शेप, शेप, शेफ, शेव. स्क, SK हा ब्लेंड आहे, SK जेव्हा सोबत येतं तेव्हा आपल्याला त्याला स्क म्हणायचं आहे, स्केट, स्केट. SL देखील ब्लेंड आहे, स्ल, स्लेट, स्लेट. पुढची लाईन पाहूया. SN हा देखील ब्लेंड आहे, स्न, एक, स्नेक, स्नेक म्हणजे साप. SB हा देखील ब्लेंड आहे, सप असं नाही वाचायचं याला, सप एस असं नाही, तर स्प. हे दोन शब्द ब्लेंड आहेत त्यामुळे त्याचा उच्चार स्प, स्पेस, स्पेस. सीचा उच्चार स आहे, स्पेस. सीचे क आणि स दोन उच्चार होतात त्यामुळे या शब्दाला, या सी लेटरला स वाचा, स्पेस, स्पेस. नेक्स्ट आहे ST हा ब्लेंड आहे, स्ट, सट नाही वाचायचं, सट नाही, स्ट, एज, स्टेज. नेक्स्ट आहे स्ट, परत स्ट ब्लेंड आहे, स्ट एट, स्टेट, राज्य. त्यानंतर ट एक, टेक. TR हा देखील ब्लेंड आहे, टर नाही वाचायचं, ट्र वाचायचं, ट्र, एड, ट्रेड, व एड, वेड. W चा उच्चार व होतो, व एज, वेज, व एव, वेव. आता WH चा पण उच्चार वच होतो, तर या ठिकाणी व एल, वेल, वेल. टी, ट, ए, प, टेप. त्यानंतर टी, ट, ए, ल, टेल. या ठिकाणी ईचा उच्चार होत नाही, तर या ठिकाणी तुम्ही A' चे वाचन अशा पद्धतीने सर्व शब्द लिहून प्रॅक्टिस करू शकता. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि दररोज नवनवीन इंग्रजीचे व्हिडिओ जर इंग्रजी वाचन शिकण्यासाठी पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आज आपण या ठिकाणी थांबूया.